वेलकम टू आवर चॅनल करियर मेकिंग गार्डन्स। महाराष्ट्र आणि भारत देशातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज 10 नोव्हेंबर 2025 ला एक MCC च्या वेबसाईटवरती नोटिफिकेशन आलेलं आहे। काइंड अटेन्शन कैंडिडेट्स हु क्लेम टू बी NRI/OCI or want to get their nationality converted from Indian to NRI। ज्या विद्यार्थ्यांना NRI पासून इंडियन पासून NRI मध्ये नॉन रेसिडेंट इंडियन म्हणून कन्वर्जन करण्याची कॅटेगरी जी आहे त्याच्यासाठीचा प्रत्येक राऊंडच्या अगोदर मेल करण्याची संधी उपलब्ध होत असते। राऊंड 1, 2 आणि 3 या तिन्ही वेळेस आपल्याला संधी उपलब्ध झालेली होती। त्याच पद्धतीने स्ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये मात्र आपल्याला कसल्याही प्रकारची संधी उपलब्ध झालेली नव्हती। त्यामुळे आता सध्याच्या मितीला जे काही MCC च्या वेबसाईटवरती आपल्या सर्वांना ज्यांना आजपर्यंत NRI चे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे उपलब्ध होते, तुम्ही MCC कडे फॉर्म भरलेला होता, परंतु MBBS किंवा BDS डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये NRI कोट्यामधून नॉन रेसिडेंट इंडियन या कोट्यामधून घ्यायचं होतं, अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक या निमित्ताने MCC ने सूचित केलेलं आहे की तुम्ही मेल करण्याची संधी उपलब्ध आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना जर समजा तुमच्याकडे टोटल डॉक्युमेंट्स तयार असतील किंबहुना नसतील सुद्धा, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला त्याच्या संदर्भातले गायडन्स आम्ही तुम्हाला देणार आहोत। तरी त्यासाठी लागणारे जे सर्टिफिकेट्स आहेत त्यामध्ये व्हॅलिड पासपोर्ट आहे, नीट UGचं ऍडमिट कार्ड, त्याचबरोबर स्कोर कार्ड एक लागणार आहे आणि NRI पुट साठी व्हॅलिड पासपोर्ट आहे, व्हिसा रेसिडेंट परमिट, वर्क परमिट आहे, त्याचबरोबर ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया OCI कार्ड किंवा POI कार्ड जर तुमच्याकडे अप्लिकेबल असेल तर, NRI सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे एम्बेसी, त्याला आपण कॉन्सुलेट म्हणतो, त्याचबरोबर सर्टिफिकेट ऑफ रिलेशनशिप NRI रिलेटिव्ह अँड कॅन्डिडेट इश्यू बाय द कम्प्लीट रेव्हेन्यू अथॉरिटी थ्रू फॅमिली ट्री, फॅमिली ट्री सुद्धा आपल्याला लागते, ॲफिडेव्हिट नोटराइज बाय द NRI रिसिविंग स्टेटिंग they will sponsor the entire course fee and living expenses। म्हणजे तुम्ही जर समजा कदाचित विद्यार्थ्यांना नाही भरलं तर संपूर्ण NRI ची फीज आपल्याला भरावी लागेल। या संदर्भातलं एक ॲफिडेव्हिट, 10वी 12वीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट, त्याचबरोबर बर्थ सर्टिफिकेट, जन्माचा दाखला, पासपोर्ट कॅन्डिडेटचं किंवा स्पॉन्सरचं असलं पाहिजे। या सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आपल्या सर्वांना एक अनेक्झर आहे, ते अनेक्झर बनवून आपल्याला त्याच्यावरती सही करून विद्यार्थ्याची त्याच्यावरती नाव आणि ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर आणि जे काही हे सर्व घेऊन आपल्याला मेल करण्याची संधी उपलब्ध आहे। आणि मेल करण्यासाठी त्यांनी मेल ID पण दिलेला आहे, तो मेल ID म्हणजेच UGNRI, एक मिनिट, ही जी मेल करण्याची संधी उपलब्ध आहे ती आपल्याला ug.nri.mcc@gmail.com या वेबसाईटवरती आपल्याला मेल करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी मेल केलेलं होते परंतु त्यांचं नाव आलं नाही, त्यांच्यामध्ये काही क्वेरीज निघालेले, असे सर्व विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती फोन करू शकतात। एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ही एक नवीन नवसंजीवनी मिळालेली आहे। अशा सर्व विद्यार्थ्यांनी मेल करून घ्यायचं आहे। एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।